देशाच्या राजकीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असा प्रसंग घडला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी थेट पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसले आणि काही मिनिटातच संपूर्ण परिसर रणांगणात बदलला. पोलिसांनी राहुल गांधींना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रस्त्यावरच ठैया दिला. त्यानंतर त्यांना हात-पाय धरून फरफटत नेण्यात आल्याचे दृश्य देशभर चर्चेचा विषय बनले आहे. या घटनेमागे फक्त एक आंदोलन नव्हतं, तर हजारो विद्यार्थ्यांचा संताप, नीट परीक्षेवरील वाद आणि सरकारला थेट जाब विचारण्याची विरोधकांची रणनीती होती. पण नेमकं असं काय घडलं की राहुल गांधी थेट पीएम हाऊस पर्यंत पोहोचले? विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेला हा संघर्ष देशातील सर्वात सुरक्षित परिसरापर्यंत कसा पोहोचला आणि या संपूर्ण घटनेनंतर देशाच्या राजकारणात कोणते मोठे प्रश्न निर्माण झाले? चला सुरुवातीपासून संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. भारतीय राजकीय इतिहासात संसदेच्या अधिवेशनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न अनेकदा निर्माण झाले आहेत. परंतु 21 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर विरोधी पक्षांनी केलेले ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यावर झालेली पोलीस कारवाई ही अत्यंत गंभीर आणि अभूतपूर्व मानली जात आहे. नीट प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाहून विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीचाराचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोलिसांनी बळजबरीने फरफटत नेले, ज्यामध्ये त्यांना शारीरिक दुखापत झाली व तीव्र राजकीय संघर्षाची थिणगी 20 जुलै 2026 रोजी म्हणजेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पडली. देशातील नीट परीक्षा घोटाळा आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मूल्यमापनातील अनियमिततेच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टी या युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे हजारो विद्यार्थी एकत्र आले होते. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता, ज्यांना आधीच पोलीस बळाचा वापर करून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जंतर मंतर येथून संसदेच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संसद मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर केला. या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आणि काही जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीतील 5 मेट्रो स्थानके बंद केली आणि इंटरनेट सेवाही खंडित केली होती. विद्यार्थ्यावरील या अमानुष कारवाईने विरोधकांमध्ये तीव्र संताप निर्माण केला. 21 जुलै रोजी सकाळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी सर्वप्रथम रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि त्यानंतर थेट पंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी त्यांचे निवासस्थान गाठण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी सुमारे 3:15 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानापासून आंदोलक नेत्यांनी पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेने कूच केली. दिल्ली पोलिसांनी या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती आणि संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेड्स उभारले होते. आंदोलक नेत्यांना लोक कल्याण मार्ग या अति संवेदनशील परिसरात रोखण्यात आल्यावर त्यांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे स्वरूप केवळ काँग्रेसपुरते मर्यादित नसून त्याला इतर विरोधी पक्षांनीही साथ मिळाली होती. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि नीट प्रकरणावर संसदेत तात्काळ चर्चेची मागणी लावून धरली. संध्याकाळी 6:30च्या सुमारास आंदोलन स्थळावरील तणाव कमालीचा वाढला. पोलिसांनी आंदोलकांना वारंवार जागा रिकामी करण्याचे आवाहन केले, परंतु नेत्यांनी तेथून जाण्यास नकार दिल्याने पोलिसांनी थेट कारवाई सुरू केली. या कारवाई दरम्यान अत्यंत नाट्यमय आणि संतापजनक दृश्य पाहायला मिळाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या अटकेचा विरोध केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी त्यांचे हात आणि पाय पकडून त्यांना जमिनीवरून ओढत आणि फरफटत नेले. या शारीरिक ओढाताणीमध्ये राहुल गांधी यांच्या नाकाला दुखापत झाली आणि त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो काँग्रेस पक्षाने अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसारित केले. त्यांच्या डोळ्याखाली आणि चेहऱ्यावर ओरखडे व जखमा झाल्याचे स्पष्ट दिसत होते. याच वेळी प्रियंका गांधी यांनी पोलीस बसच्या दरवाजाला घट्ट पकडून ठेवत पोलिसांना प्रतिकार केला. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बळजबरीने ओढून बसच्या आत टाकले. राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना एकत्र पोलीस बसमध्ये कोंबून छत्रसाल स्टेडियमकडे नेण्यात आले.
तर प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. या बळाच्या वापरादरम्यान राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारवर बोचरी टीका केली आणि भारतामध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे असा आरोप केला. पोलीस कारवाईपूर्वी केंद्र सरकारच्या वतीने एक महत्वाचा मध्यस्थींचा प्रयत्न झाला होता. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांच्याशी थेट चर्चा केली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूकडून मांडण्यात आलेले दावे आणि प्रतिदावे अत्यंत विरोधाभासी आहेत आणि त्यातून राजकीय अविश्वासाची तीव्रता स्पष्ट होते. पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील संघर्षासोबतच संसदेच्या आवारातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद पेटला होता. संसदेच्या मकरद्वार येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असलेल्या एनडीए खासदारांच्या मार्गात विरोधी पक्षाने अडथळा आणल्याचा आरोप भाजपने केला. या गोंधळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खाली पडले आणि त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. यावरून संसदेच्या पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. भाजपने राहुल गांधीवर चिथावणी दिल्याचा आरोप केला तर काँग्रेसने भाजप नेत्यावर हल्ल्याचा प्रतिआरोप केला. या आंदोलनाचे पडसाद विरोधी पक्षांच्या आघाडीतही उमटले. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की सोनम वांगचुक आणि विद्यार्थी संघटना जंतर मंतरवर गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन करत आहेत, मात्र सरकार त्यांच्याशी चर्चा करत नाही. या उलट राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर बसताच अवघ्या काही तासात मंत्री वाटाघाटीसाठी धावून जातात. ही निव्वळ राजकीय जुगलबंदी आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केवळ शिक्षण मंत्र्यांच्या नव्हे तर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी राजीनाम्याची मागणी केली. नीट पेपरफुटी प्रकरणाने देशातील तरुण आणि विद्यार्थी वर्गामध्ये सरकार विरोधी प्रचंड असंतोष निर्माण केला आहे. विरोधी पक्षाने या असंतोषाला मुख्य प्रवाहात आणून थेट पंतप्रधानांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे यश मिळवले आहे. विरोधी पक्षनेत्याला शारीरिक बळाचा वापर करून फरफरट नेणे आणि त्यात त्यांना झालेली दुखापत देशातील लोकशाहीच्या संकेताच्या संकोचाची निदर्शक मानली जात आहे. त्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनात आणि आगामी काळात सरकार आणि विरोधकांमधील संवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचे चिन्ह आहेत. दुसरीकडे या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता असून प्रादेशिक पातळीवरही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत, ज्यामुळे देशातील राजकीय स्थैर्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.